आहे ते संख्याबळ आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मिळून 42 हे संख्याबळ आहे आणि ते सगळे नगरसेवक आता हळूहळू महानगरपालिकेमध्ये येत आहेत कारण की आता 12 वाजताची वेळ आहे। अचानक 12 वाजता हे या सगळ्या नगरसेवकांना वोटिंग करायचं आहे। महापौर पदाची ही जी निवडणूक आहे ती अतिशय रंगतदार आणि संपूर्ण राज्यामधलीच वेगळी निवडणूक झालेली आहे कारण की नेमका कोणता गट कोणाबरोबर आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र यांनी गट स्थापन केला असता, सेक्युलर फ्रंट स्थापन केली असती तरी त्यांच्याबरोबर समाजवादी पार्टीचे 6 नगरसेवक येणं अपेक्षित होतं। मात्र अचानक समाजवादी पार्टीचे नगरसेवक जे आहेत त्यांनी आमदार रईस शेख यांची साथ देण्यास नकार दिला होता आणि त्यानंतर सगळी गणितं बदलली। मग भाजप या ठिकाणी पुढे आलं आणि भाजपने देखील सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला। मात्र भाजपकडे देखील आता या ठिकाणी संख्याबळ नाही अशी शक्यता आहे कारण आधी भाजपने नारायण चौधरी यांचं नाव जाहीर केलं होतं, त्यानंतर त्यांना विरोध झाला, मग शेवटी स्नेहा पाटील यांचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळेच भाजपचे नारायण चौधरी यांनी काही नगरसेवकांना घेऊन काल काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही सगळी जी घडामोड आहे ती सगळ्यांसमोर झालेली आहे। पण अंतर्गत देखील अनेक घडामोडी झालेल्या आहेत आणि यामध्ये शिवसेना देखील मोठ्या प्रमाणात पक्ष आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये आहे कारण की शिवसेनेकडे देखील संख्याबळ जुळवाजुळवी सुरू होती। सगळ्यात मोठा पार्ट जो होतो कोणार्क विकास आघाडीचा होता, त्यांच्याकडे 5 नगरसेवक आहेत। मग कोणार्क विकास आघाडी जी आहे ती कोणाला पाठिंबा देणार याचा त्यांचा महापौर बसेल अशी देखील शक्यता होती। पण अचानक जे विलास पाटील आहेत कोणार्क विकास आघाडीचे, त्या विलास पाटील यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजकारण फिरलं। भिवंडीमधलं राजकारण त्यामुळे बदललं गेलं आणि कोणार्क विकास आघाडीने थेट शिवसेनेला पाठिंबा दिला। आता शिवसेनेचे 12 नगरसेवक, कोणार्क विकास आघाडीचे 5 नगरसेवक, त्यांच्याबरोबर भिवंडी शहर विकास आघाडीचे 3 नगरसेवक, एक अपक्ष आणि समाजवादी पार्टीचे काही नगरसेवक असे एकत्र त्यांनी गट स्थापन करण्यास जाणार होते। मात्र ते देखील पूर्ण झालं नाही आणि शेवटी आता नेमकं कोणाकडे ही महापौराची खुर्ची जी आहे ती कोणाच्या वाट्याला येणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। एकीकडे नारायण चौधरी यांचं नाव हे अगदी कालपर्यंत नारायण चौधरी यांचं नाव जे आहे ते निश्चित मानलं जात होतं। मात्र रात्री अशी घडामोड घडली की काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी आक्षेप घेतला आणि थेट राहुल गांधींना पत्र लिहिलं। राहुल गांधींना पत्र लिहिल्यामुळे कुठे ना कुठे राहुल गांधी यांच्यापर्यंत हा संपूर्ण वाद जो आहे तो पोहोचलेला आहे आणि राहुल गांधींना सांगितल्यामुळे आता काल रात्री काँग्रेसकडून देखील काही प्रमाणामध्ये दबाव जो आहे तो आणण्यात आलेला आहे आणि त्या दबावानंतर अखेर पुन्हा एकदा काँग्रेसचा एक गट जो आहे तो नारायण चौधरी यांच्या बाजूने मतदान करेल अशी शक्यता खूप कमी आहे। आपल्याबरोबर बाळा मामा आहेत। सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे आलो, गरज याची अशी आहे की काहीच कळत नाहीये नेमकं काय होतंय ते। आता तुमची देखील काही पत्ते लपवलेले आहेत, ते तुम्ही जोपर्यंत महापौर पदाची निवडणूक होते तोपर्यंत तुम्ही उघड करणार नाही आहात। पण नारायण चौधरी हे तुमच्याबरोबर आले अशी शक्यता काल सांगितली जात होती। हर्षवर्धन सकपाळ यांनी देखील पत्रकार परिषद घेतली। आताची काय परिस्थिती? नाही, शक्यता नाही, ते आमच्या सोबत आल्यात ना। किती नगरसेवकांना घेऊन आले? 9 नगरसेवकांना घेऊन आल्यात। मग हे सगळे जण जर तुमच्याबरोबर आले असतील तर भाजपने देखील व्हीप काढलेला आहे, मग ते बाद होण्याची देखील शक्यता सांगितली आहे। 20 तारखेनंतर बोलू ना, आजच्या नंतर बोलू ना, उद्या बोलू ना त्या विषयावर। सगळं संख्याबळाचं गणित आहे, त्यांचे गणित जर कमी झालं म्हणजे त्यांचे 9 नगरसेवक कमी झाले तरी पण तुमच्याच पक्षामध्ये महापौर पद असेल। महापौर आम्ही जे भिवंडी सेक्युलर फ्रंट केलेला आहे त्या सेक्युलर फ्रंटचाच अनाऊन्स होईल। पण असं झालंय काल रात्री शहर अध्यक्षांनी एक प्रश्न काल रात्री शहर अध्यक्षांनी आक्षेप घेतला होता काँग्रेसच्या की काही काँग्रेसचे नगरसेवक जे आहेत ते भाजपच्या नगरसेवकाला पाठिंबा देत नव्हते। नाही, ते काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे, मी बोलू शकत नाही। काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय असं ते म्हणाले आहेत बाळा मामा। आणि आता आपण पाहताय बाळा मामा आणि थेट त्यांच्याबरोबर रईस शेख हे दोघे जण आता वरती ज्या ठिकाणी महापौर पदाची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या इथे निघालेले आहेत कारण की 12 वाजताची ही महापौर पदाची निवडणूक आहे आणि त्या 12 वाजताच्या निवडणुकीसाठी त्याच्या आधी एक 15 मिनिटाची वेळ देखील देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये काही घडामोडी महत्त्वाच्या घडू शकतात। यामध्ये महापौर पदासाठी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यापैकी किती लोक उमेदवारी अर्ज मागे घेतात हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण की जर अनेकांनी एकत्रितरित्या उमेदवारी अर्ज मागे घेतला तर मात्र या ठिकाणी महापौर पदाची जी निवडणूक आहे ती बिनविरोध होण्याची देखील शक्यता आहे। मात्र त्यासाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्याची शक्यता आहे कारण की जवळपास सगळ्याच नगरसेवकांनी सगळ्याच पक्षातल्या नगरसेवकांनी महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यामुळे जर आता उमेदवारी अर्ज कोणी मागे घेतला तर
बिनविरोध होण्याची शक्यता आहे, पण ही शक्यता फार दुसर सांगितली जाते की याचं कारण देखील आहे की मोठ्या जे सगळे, कारण की शिवसेना आहे, भिवंडी विकास आघाडी आहे, कोणार्क विकास आघाडी आहे, यांच्याबरोबरच काँग्रेस राष्ट्रवादी आहे, सेक्युलर फ्रंट आहे, या प्रत्येकाने आपापला महापौर जो आहे या महापौर पदासाठी इथे उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि हे उमेदवारी अर्ज जे आहेत ते भरल्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच झालेली आहे की या उमेदवारी अर्ज भरल्यामुळे कोण अर्ज मागे घेणार हे सगळ्यात बघणं महत्त्वाचं असणार आहे. जर कोणीच अर्ज मागे घेतले नाही आणि जर ही महापौरपदाची निवडणूक जर रंगली तर त्यामध्ये शेवटी वोटिंग होईल आणि वोटिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंतर्गत गटबाजी जी आहे ती समोर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये नाराज गट आहे, भाजपमध्ये नाराज गट आहे, इव्हन शिवसेना ज्यांच्याबरोबर आहे विलास पाटील ते देखील येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते कोणाच्या पाण्यात मत टाकतात हे अनिश्चित आहे. समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक जे आधीपासूनच त्यांच्यावर प्रश्नचिन्ह होतं ते नगरसेवक नेमकं काय करणार याकडे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे एकूणच भिवंडीमध्ये जी काही सरमिसळ झालेली आहे, केवळ मिसळ नाही तर सरमिसळ झालेली आहे, त्या सरमिसळीचा अंत कसा होतो आणि महापौर पदावर कोण दावा ठोकतं, कोण अंततः या ठिकाणी महापौर पदाच्या खुर्चीवर बसतं हे अगदी 20 मिनिटात आपल्याला कळणार आहे. 12 वाजता नेमकी या महापौर पदाच्या निवडणुकीला सुरुवात होईल आणि त्याच निवडणुकीला सुरुवात झाल्याच्या नंतर 15 मिनिटं पहिली जी आहेत ती उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दिली जातील. उमेदवारी अर्ज कोण कोण मागे घेतो याच्यावर देखील महापौर पद ठरेल आणि त्या 15 मिनिटानंतर जरी 2-3 महापौर पदाचे उमेदवार असले तर त्यावर वोटिंग होईल आणि वोटिंगमध्ये निश्चित होईल की नेमका महापौर भिवंडीचा कोण होणार ते. माधवी, नक्कीच आता केवळ 20 मिनिटं उरलेली आहेत. 20 मिनिटांनी भिवंडी